जय महाराष्ट्र मित्रांनो, सह्याद्री ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे। तर आजचा ब्लॉग आपण श्री क्षेत्र दत्तगड यावर करणार आहोत। तर आपल्या सोबत आज आदित्य आहे आणि सोहम, तर हे आपल्या सोबत येणार आहेत। तर हे मंदिर पुण्यापासून 40 ते 45 किलोमीटर अंतरावर आहे। याला जाण्यासाठी आपल्याला स्वारगेटहून वाई, महाबळेश्वर, सातारा, खंडाळा या बसेस लागतात। या बसमध्ये बसल्यानंतर आपण सारोळाचं तिकीट काढायचं आणि सारोळ्यामध्ये उतरायचं। तिथे उतरल्यानंतर आपल्याला लोकल व्हेकल मिळतात, तिथून आपण दत्तगड पायथा किंवा भोंगवली गाव यासाठी आपण गाडी पकडायची आणि दत्तगडाच्या पायथ्याशी उतरायचं। तर चला तर मग आपण आता निघूयात। तर फायनली आपण आता दत्तगडाच्या पायथ्याशी पोहोचलोय। इथून 400 ते 450 मीटर इतकं अंतर आहे गडावर जाण्यासाठी। तिथे सुंदर असं मंदिर आहे आणि निसर्गमय असं वातावरण आहे। तर चला मग। तर फायनली आपण आता मंदिरापाशी पोहोचलोय। चला तर आपण आता मंदिर पाहूया। तर मित्रांनो, आपण आता मंदिर पाहिलं। तर आता आपण मंदिराची सेवा करतात त्या महाराजांना आपण भेटूया। या तर रामकृष्ण रामकृष्ण। तर हे मंदिराचे महाराज आहेत, जाधव महाराज। तर महाराज, आम्हाला या मंदिराबद्दल थोडी माहिती हवी होती, जेणेकरून आपल्या मित्रांना समजेल। तर मला थोडीफार या मंदिराची हिस्ट्री, म्हणजे किती वर्षापासून मंदिर हे इथे स्थापन झालेलं आहे आणि या मंदिरामध्ये म्हणजे जे काय असेल म्हणजे त्याबद्दल तुम्ही मला माहिती सांगा। हे मंदिर 250 वर्षापूर्वी याची स्थापना झालेली आहे। संत लिंगनाथ स्वामी म्हणून मोठे सत्पुरुष होऊन गेले की त्यांनी जिवंत समाधी घेतली माऊलींच्यासारखी। इथं भोंगवली गावामध्ये त्यांनी जिवंत समाधी घेतली, त्यांनी स्थापना केली। त्यांचा कार्यकाळ पूर्ण, जीवनाचा पूर्ण कार्यकाळ या दत्तगडावरती गेलेला आहे। त्यांनी 250 वर्षापूर्वी स्थापना केली आणि खूप जागृत देवस्थान आहे। म्हणजे 10-12 गावचे लोक या ठिकाणी श्रद्धेने दर गुरुवारी, दर पौर्णिमेला येत असतात। असं आहे की दर गुरुवारी इथं भंडारा होतो, दर पौर्णिमेला भंडारा होतो। सकाळची अभिषेक असतात, त्यानंतर 9ची आरती झाली की भजन चालू होतं। सकाळी सत्यनारायण पूजा असते, सत्यनारायण पूजा झाल्यानंतर होम हवनाचा कार्यक्रम होतो। नंतर आरती होते, प्रदक्षिणा करून आरती झाली की महाप्रसाद होतो आणि दिवसभर संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत भजन होतं। असा उपक्रम राबवला जातो आणि इतरही विविध उपक्रम या ठिकाणी राबवले जातात। की शिबिरे घेतो आम्ही, काही अनाथ मुलं असते त्यांचं 2-3 दिवसाची या ठिकाणी निवासाची सोय, त्यांना एक आपुलकी वाटली पाहिजे की जीवनामध्ये, जगामध्ये आपलं कोणीतरी आहे। अशा पद्धतीचं आम्ही या ठिकाणी विविध उपक्रम राबवत असतो। आणि या मंदिराच्या भोवती म्हणजे काही अशी ठिकाणे जे पण आपण पाहू शकतो असे काय आहेत, त्याबद्दल पण थोडी माहिती सांगा। आता इथे 2 तळघर आहेत। ध्यान करण्यासाठी 2 तळघर या ठिकाणी बांधलेले आहेत आणि शेजारीच त्याच 250 वर्षापूर्वी लिंगनाथ स्वामी काशी क्षेत्राला गेले होते। तिथे गंगामाईची प्रार्थना केली की मैया, मी येऊ शकलो या ठिकाणी, पण इतर भाविक लोकांना येता येत नाही, संसारातल्या लोकांना, पण त्यांना आपला लाभ व्हावा म्हणून देवीची प्रार्थना केली आणि ती गंगामैया लिंगनाथ स्वामींच्या बरोबर आली आणि सांगितलं की ज्या ठिकाणी मला तुम्ही पाहता तिथं मी गुप्त होईल। आणि मग हिथं आल्यानंतर उत्सुकता माणसाची असते की खरोखरच की गंगामैया माझ्याबरोबर आली। या ठिकाणी आले आणि पाहिलं पाठीमागे तिथे गुप्त झाली। ती अगदी कहर उन्हाळ्यामध्ये असतं पाणी आणि पूर्वी ह्या
4-5 गावचे लोक या ठिकाणी रानात गुरांना पाणी, माणसांना पाणी पिण्यासाठी उपलब्ध. एक तांब्या पाणी पिलं की माणसाच्या तहान भागाला इतकं सुंदर. आणि दर गुरु आपलं श्रावण महिन्यामध्ये, अधिक महिन्यामध्ये स्नानाला लोक येत असतात. तर महाराज, आपण या मंदिरामध्ये किती वर्ष झालं सेवा करत आहात? साधारण मला वयाचे 55 वर्ष आहे. मला या ठिकाणी सेवा करतो दत्त महाराजांची. मुळगाव शिंदेखेड राजा लक्ष्मी जाधवांचं जिजाबाई आमच्या घराण्यातील. मला इथे 55 वर्ष आहे, मी सेवा करतो. अजून काय माहिती म्हणजे असेल तुम्हाला सांगायची मंदिराबद्दल तर सांगू शकता? खूप जागृत देवस्थान आहे. दत्तगड हे खूप जागृत देवस्थान आहे. एकांत आहे. इथे कितीही आपल्याला माणूस असेल तो या ठिकाणी आला 15-20 मिनिटं, एक अर्धा एक तास झाला की फ्रेश माइंडने अगदी पुन्हा नव्या उमेदीने जपावी पवित्र ठिकाणी खूप जागृत आहे. चालेल, तर आपण एवढी मला माहिती सांगितली, आपल्या मित्रांना माहिती सांगितली, त्याबद्दल धन्यवाद. तर आपण आता विहिरीकडे चाललोय. आपल्याला महाराजांनी सांगितले होते की खूप वर्षापूर्वीची विहीर आहे, ती पाहायला चाललोय. आपल्यासोबत हे 2 मित्र आहेत, ते आपल्याला त्या विहिरीकडे घेऊन चाललेत. आपण आता विहिरीपाशी पोहोचलोय. पाहता ही आपण ती विहीर आहे महाराजांनी सांगितलेली. जास्त पाऊस झाल्या कारणामुळे ही विहीर पडली आहे. तिचं काम पुन्हा करण्यात येईल आणि ह्या विहिरीमध्ये कचरा जाऊ नये यासाठी संरक्षणासाठी म्हणजे छत तिच्यावर. तर अशा पद्धतीने आता आपला हा दत्तगडावरील ब्लॉग पूर्ण झालेला आहे. चला तर, धन्यवाद.